हॅलो, गुड मॉर्निंग. आज आम्ही दुपारीच डी-मार्टला गेलो होतो ग्रॉसरी शॉपिंगला. मग मी तेच सामान इव्हिनिंगला भरून घेत होते आणि आणायची मध्ये लुडबुड चालू होती की मम्मा मी तुला काही हेल्प करू का? आणि फक्त 4 वर्षाची पण बघा ना किती हेल्प करते मला. मग आम्ही दोघींनी मिळून मस्तपैकी सगळं सामान भरून घेतलं आणि एका साईडला मी इथे शेंगदाणे भाजायला घेतले ते कारण ते लवकर भाजले नाही की लगेच खराब होतात. मग मी शेंगदाणे भाजेपर्यंत एक खोबऱ्याचे काप पण करून घेतले एका साईडला. शेंगदाणे भाजल्यावर मग ते गार करत ठेवले आणि त्याच कढईत मस्त खोबऱ्याचे काप पण भाजून घेतले ते. मग शेंगदाणे तेवढ्यात गार झाले ते त्याचं कूट करून डब्यात भरून ठेवलं. असं केलं ना रोजची कामं थोडी सोपी होतात. मग अतुल आले ऑफिसवरून आणि म्हटले की आज बाहेरच जाऊ पावभाजी वगैरे खायला. मग हे ऐकल्यावर मी आणि अनया तर एकदम खुश. मग मस्त फ्रेश झालो, तयारी केली आणि अनयाची एक्साइटमेंट लेवल जरा वेगळीच होती. मग मस्त आम्ही सगळे निघालो बाहेर जाण्यासाठी. अभंग शेटला पोचलो आणि तिथली पावभाजी आमच्या दोघांची खूप फेवरेट आहे. मग पटापट ऑर्डर दिली आणि मस्त ताव मारला पावभाजीवर. तो असा होता आमचा आजचा दिवस. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर कॉमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.